आज मस्तपैकी पॅकिंग शॅकिंग करून आम्ही सर्वजण निघालो शेतामध्ये. पूर्ण फॅमिली मिळून आम्ही शेतामध्ये धम्माल करायसाठी निघालो. आधी अर्धे समोर गेले, नंतर आम्ही मागून गेलो आणि आमची मग काय सुरू झाली धम्माल, मस्ती, मज्जा. आणि निघालो मग आम्ही शेतामध्ये. सर्वप्रथम शेतामध्ये पोचल्यानंतर आम्ही तिथे सगळ्यात पहिले जेवणाची तयारी, कारण आम्हाला तिथे जाऊन स्वयंपाक करायचा होता. मग तिथे जाऊन आम्ही चुला पेटवल्या आणि चुला पेटवल्यानंतर सर्वांची मग चालू झाली धमाल मस्ती, जेवण बनवण्याची तयारी. आणि कोणाचं काय तर कोणाचं काय, असे जेवणामध्ये मस्तपैकी असे मेनू ठरवले होते आणि ते मेनू सगळेजण आपापले मेनू घेऊन बसले होते. प्रत्येकाला आम्ही वाटून दिलं होतं की यांनी हे करायचं, त्यांनी ते करायचं, त्यांनी ते करायचं. असं करून सर्वजणांनी मिळून सगळ्यांनी जेवण बनवलं. माणसं, बाया, माझ्या घरी येणाऱ्या सगळ्या आत्या, आम्ही सगळ्या काकू वगैरे सगळे खूप मस्त आम्ही स्वयंपाक केला. मध्येच या लोकांना चहाची तलफ आली होती, म्हणजे एका काकूला. मग आम्ही सगळ्यांनी चहा घेतला, कोणी कॉफी घेतली. शेतामधलं वातावरण एवढं प्रसन्न होतं ना, इतकं मस्त वाटत होतं. खूप निसर्गमय वातावरण. खरंच निसर्गाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे, पण आपण निसर्गाला काही देऊ शकत नाही, पण निसर्ग आपल्याला खूप काही देऊन जातो. इतकं छान वाटत होतं. थोडीशी ऊन. आमचा आहे संत्र्याचा बगीचा, तिथे संत्र्याच्या बगीच्यामध्ये मस्तपैकी आम्ही सर्वांनी स्वयंपाक बनवला आणि मस्त जेवणाचा आनंद घेतला. लेकरांची पण धम्माल मस्ती चालू होती. त्याचबरोबर आम्ही ना थोडीशी रोमॅन्टिक असे फोटोज काढले, कारण फोटो तो बनता है बॉस. त्यानंतर पोरीनी तर पूर्ण धिंगाणा घातला होता. एकदम तिला एवढं छान वाटत होतं. मामाचं शेत. खूपच पोरींची धमाल मस्ती आणि सगळ्यांसाठी झुले बांधावे लागले आणि झुल्यामध्ये सगळे लेकर एकदम धमाल मस्ती एन्जॉय करत होते. माझ्या पोरीचं सोडूनच द्या, तिनं तर एकही मिनिट झोप काढली नाही. तिनं फुल टू धमाल पूर्ण वेळेपर्यंत मस्ती 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 करत होती. त्यानंतर हे लोक इथे थोडेफार कोणी फोटोशूटसाठी करत होते. आमचा मेन्यू होता वांग्याचं झणझणीत भरीत, पोळ्या आणि मसाले भात, कढी, असा वऱ्हाडी मेनू होता. काही लोक फोटोसाठी तयार करत होते, तर काही लोक व्हिडिओसाठी. असं चालू होतं. काही लोक जेन्युअनली करत होते, असं होतं. पण सगळ्याचं मिळून हेल्प थोडीफार करत होते. हे एक बॅटरी होतं आमचं, जे मोबाईलमध्ये होतं. कोणी कशात तर कोणी कशात. फुल मजा मस्ती चालू होती. त्यात मध्ये मध्ये ह्या पोरांचा डान्स चालू होता. मस्तपैकी मामा भाजीचा डान्स झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण एन्जॉय केलं. जेवण सगळं रेडी होतं आणि सगळे पहिले आधी जेंट्स बसले जेवायला, त्यानंतर आम्ही लेडीज. आणि असा होता आमचा दिवस. एकदम गावाकडची मजा. हे सुख कुठेच मिळत नाही. कितीही शोधा, कितीही पैसे खर्च करा, पण या सुखाला काही पर्याय नाही. खूप मस्त असा दिवस गेला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.